तुम्ही देवाचे अनेक चमत्कार ऐकले असतील, पण ग्रॅव्हिटी आणि विज्ञानाचे सगळे नियम पायाखाली तोडवून हजारो मेंढरांना पाण्याच्या वरून चालवण्याचा अघटित चमत्कार कोणी केलाय हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे त्रिवार सत्य आहे। सरटीच्या नीरा नदीकाठी त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, ज्याची साक्ष आजही तिथला कडा अन कडा देतोय। ही सत्यकथा। प्रसंग होता पंढरीच्या वारीचा। बाळूमामा आपल्या मेंढरांच्या लवाजम्यासह निघाले होते, पण आडवी आली ती नीरा नदी। त्या दिवशी पाण्याला मरणकळ आली होती। नदीचं पात्र दुथडी भरून फेसाळत वाहत होतं। समोर जायला होड्या होत्या, पण त्या नावाड्यांच्या डोक्यात हवा गेली होती। त्यांनी मामांना अडवलं। ते मस्तावलेले नावाडी म्हणाले, मामा, पैसे असतील तरच होडीत यायचं, नाहीतर माघारी फिरायचं। एका संताचा हा अपमान? हे तर त्या निसर्गाला दिलेलं आव्हान होतं। मामा शांत होते, पण त्यांचे डोळे आग ओकत होते। त्यांनी त्या उचंबळणाऱ्या पाण्याकडे पाहिलं, मिशीवर हात फिरवला आणि त्या अहंकारी नावाड्यांना कडाडून सुनावलं, काय रगड्या, या पाण्याचा आणि पैशाचा माज दाखवतोय व्हय मला? ज्या विठ्ठलाच्या ओढीने ही मुकी जनावरं निघालीत ना, त्यांना रस्ता द्यायला तो बाप येईलच र। तुमच्या ह्या लाकडाच्या होडीची गरज नाही मला। माझी भक्तीच आता माझी होडी हाय। आणि हो, डोळं फाडून बघाच आता, तुमची होडी कागदावानी बुडलं, पण माझी मेंढरं या पाण्यावर फुलावानी तरंगतील। आणि मामांनी आई मायक्काला साथ घातली, हातातली काठी उगारली आणि पहिली मेंढी त्या खोल पाण्यात सोडली। क्षणभर सगळ्यांच्या काळजाचं पाणी झालं। मेंढी बुडणार? पण नाही, चमत्कार झाला। पाण्याने जणू दगडाचं रूप घेतलं। 2 करत हजारो मेंढ्या त्या वाहत्या पाण्यावरून जमिनीवर चालल्यासारख्या सुखरूप गेल्या। ना पाणी फाकलं ना पाणी आटलं, फक्त मामांच्या शब्दाखातर पाण्याने मेंढरांना पाठीवर झेललं। हे दृश्य बघून नावाड्यांची मस्ती जिरली। ते मामांच्या पायावर कोसळले। पण वेळ निघून गेली होती। विज्ञानाच्या परीक्षेत भक्ती जिंकली होती। जगात अशक्य असं काहीच नसतं, फक्त पाठीशी बाळूमामा नावाचं वादळ असावं लागतं। भावांनो, बाळूमामांचा महिमा अगाध आहे। तो पूर्णपणे समजणं आणि शब्दांत मांडणं माझ्यासारख्या पामराचं काम नाही। ही माहिती मी इंटरनेटवरून आणि उपलब्ध कथांमधून प्रामाणिकपणे गोळा केली आहे। हे सांगताना माझ्याकडून अनावधानाने काही चूक झाली असेल किंवा एखादा शब्द चुकला असेल तर बाळूमामांचा सेवेकरी आणि तुमच्या घरचं लेकरू समजून मला मोठ्या मनाने माफ करा, कारण माझा हेतू फक्त मामांचा महिमा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे। तुम्ही सर्व ज्ञानी आहात, समजून घ्याल याची खात्री आहे। जर तुम्हालाही माझा बाळूमामा जिवंत वाटत असेल आणि या चमत्कारावर तुमचा 1% जरी विश्वास असेल, तर आज या व्हिडिओला एक लाईक झालंच पाहिजे आणि कमेंटमध्ये नुसतं जय नका लिहू, हृदयापासून लिहा, बाळूमामांच्या नावानं चांगभलं। अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।